चिप्रणी वृक्षाचे एक घनदाट जंगल होते. या जंगलात उंच उंच झाडे होती, फळांची झाडे, फुलांची झाडे, हिरवेगार गवत, नद्या, सरोवरे भरपूर या जंगलात होतं. आणि हे जंगल संपन्न असं होतं. जंगलात प्राणी पक्षी भरपूर होते. सगळे प्राणी पक्षी आनंदाने एकत्रित शांती सुखा समाधानाने राहत होते. पण या प्राण्यांच्या सुखाला एक दिवशी दृष्ट लागली. कारण या जंगलात सिब्बा नावाचे एक सिंहराजे आले. हे सिंहराजे अतिशय ताकदवान पण भयंकर दुष्ट होते, रागीट आणि घमंडी होते. ते काय म्हणाले, जंगलात सगळ्या प्राण्यांना बोलवलं आणि म्हणाले, हे जंगलवासियांनो, आजपासून मी या जंगलचा तुमचा राजा आहे. मी जे सांगल तेच करायचं, तेच ऐकायचं. जे कोणी ऐकणार नाही ते माझे भोजन होतील, कळलं का? सगळे प्राणी पक्षी घाबरले होते. मग सुंदरी हरणीताई गोबी ससेबाऊंना हळूच म्हणाल्या, अरे ससेबाऊ, हे सिंहराजे म्हणतात मी सांगेल तेच करायचं, तेच ऐकायचं. नाही ऐकले तर ते आपल्याला खाऊन टाकतील. मग ससेबाऊ काय म्हणाले, होय ग सुंदरीताई, मला पण भीती वाटत्या. आता या जंगलात राहण्यात काही अर्थ उरला नाही. खूप टांगती तलवार घेऊन जंगलातनं वावरावे लागेल, असे म्हणाले ससेबाऊ. सगळे प्राणी घाबरले होते. सगळे प्राणी पक्षी घाबरून जंगलातनं वावरत होते. भीतीची छाया सतत त्यांना जाणवत होती. एके दिवशी काय झाले, जंगला शेजारी एक गाव होते आणि त्या गावातनं एक सागर नावाचा बैल या जंगलात आला. सागर अतिशय समजदार, शांत, साधा, सरळ बैल होता. जंगलाशेजारी असलेल्या गावात एका मालकाच्या शेतात तो काम करायचा. भरपूर त्याने कष्ट केले होते, पण आता राहिलेले जीवन आपण शांततेने जगायचे म्हणून सागर या जंगलात आला होता. आणि तो जंगलात आल्यावर जंगलातल्या नदीचे पाणी प्यायला आणि आपल्याला आता इथे राहायला पाहिजे, शांततेचे ठिकाण कोणते आहे हे तो शोधत होता. तेवढ्यात काय झालं, या सिब्बा सिंहराजांना सागर आलेली बातमी कळली. ते रागाने लाल झाले आणि पळत पळत धावत आले आणि सागर जवळ येऊन म्हणाले, अरे कोण रे तू, इथे कशाला आला आहेस? तेव्हा सागर म्हणाला, महाराज, मी जवळच्याच गावातला राहणारा आहे आणि मी शांतीने राहण्यासाठी जंगलात आलो आहे. अरे तू कोणासमोर बोलतो आहेस? मी जंगलचा राजा आहे. मग सागर म्हणाला, राजा जो असतो, जो प्रजेची जंगलाची काळजी घेतो तो राजा असतो. जो हुकुमशाही बळजबरी करतो तो राजा नसतो. अरे तू जास्त बोलायला लागलास, काय बोलतो आहेस, तुला कळतंय का? असे म्हणून गुरगुरून सिंहराजे सागरच्या अंगावर धावायला लागले. थांब, तुला आता खाऊनच टाकतो. मग सागर म्हणाला, खा सिंहराजे, मला खा, माझी काही हरकत नाही. पण एक लक्षात घ्या, मला जर तुम्ही खाल्ले तर शेतात जे पीक उगवते त्यात कष्ट कोण करणार? आणि मीच जर कष्ट नाही केले तर तुम्हाला अन्न धान्य कसे मिळणार? तुम्ही उपाशी राहाल. अहो, मी शेतात औत ओढतो, नांगरतो, कोळपतो, विहिरीतलं मोठेने पाणी ओढून शेतातल्या पिकाला पाजतो, त्यामुळे धान्य उगवते आणि त्यातलं आलेले धान्य तुम्हाला खायला मिळतं. तुम्हीच जर मला खाल्लं तर ते धान्य कोण कसे उगवेल? कोण कष्ट करणार शेतात? तुम्ही उपाशी राहाल. मग थोडा वेळ विचार केला शांततेने सिब्बा सिंहराजाने. अरे ते मनाशीच म्हणाले, सिब्बा राजे, सागर कोणी मामूली बैल नाही, तो खूप समजदार आणि उपयोगी बैल आहे. मग सागर जवळ येऊन म्हणाले, सागर, बरोबर बोलतो आहेस तू. अरे जंगलचे राजे होणे आणि प्रजेची काळजी घेणे हे फार मोठे काम आहे. जंगलाला आणि प्रजेला सन्मानाने वागवले पाहिजे, भीतीने नाही. हे मला पटले आहे. माफ कर मला, माझ्यात आता बदल झाला. चल आपण सगळ्या प्राण्यांना जाऊन सांगूया. मग सागरला घेऊन सिब्बा सिंहराजे जंगलात गेले. सगळ्या
प्राण्यांना बोलवलं आणि सिंहराजे म्हणाले, हे पहा जंगलवासियानो, आज माझे या सागर बैलाने डोळे उघडले. मला माझी चूक कळली. मी आता तुमच्यावर हुकुमशाही जुलुमशाही काही करणार नाही. मी आता बदललो आहे. आपण सगळे एकत्रित आनंदाने राहूया. आणि सगळ्या प्राण्यांच्या मदतीने, सागरच्या मदतीने सिंहराजांनी जंगलात फळांची झाडे लावली, शेतीची पिके घेतली. गाजरे, टॅमॅटो अशी फळे, अन्न धान्य यांची शेती केली सगळ्यांच्या मदतीने. आणि जंगल सुजलाम सुफलाम केले. सगळे ते जंगल अतिशय सुजलाम सुफलाम आहे. सगळे प्राणी पक्षी म्हणू लागले आणि सगळे या जंगलाला अतिशय छान जंगल म्हणून ओळखू लागले. अशा रीतीने सागरने सिंबा सिंहराजाची घमंड जिरवली आणि त्यांच्यात परिवर्तन केले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.